नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेक लाईव्ह मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, एस टी महामंडळाचा एक निर्णय आलेला आहे. त्या निर्णयामध्ये काही लोकांना मोफत एस टी प्रवास हा बंद होणार आहे. तर कोणकोणत्या लोकांचा हा प्रवास बंद होणार आहे याची विशेष माहिती महान्यूज या वेबसाईटवर दिलेली आहे. तर ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, कृपया संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचण्याची खात्री करा, कारण आज आमच्याकडे तुमच्यासाठी काही महत्त्वाची बातमी आहे. 65 वर्षाचे झालेल्या TS वरिष्ठ कंपनीकडून 50% तिकीट सवलतीसाठी पात्र आहेत. वयाची अट 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवासाचा अधिकार आहे. तरीही बरेच पर्यटक चुकीचे वय असलेले काल्पनिक आधार कार्ड सादर करून सूट वापरतात. ज्येष्ठ नागरिकांनी आता त्यांचे मूळ आधार कार्ड वाहकासमोर सादर करणे आवश्यक आहे आणि लाभार्थी प्रवाशाकडे डुप्लिकेट आधार कार्ड आढळल्यास त्या नागरिकांना प्रवास सुरू ठेवण्यासाठी योग्य ते तिकीट खरेदी करावं लागणार आहे. वृद्ध लोकांसाठी IT स्मार्ट कार्ड उपकरणाची सुरुवात महामंडळाने 5 वर्षांपूर्वी केली होती. प्रत्येक सवलत प्राप्तकर्त्याला आता जेव्हा तो प्रवास करत असेल तेव्हा त्याचे कार्ड आणणे आवश्यक आहे. परिणामी अनेकांनाही हे कार्ड आहे. मात्र स्मार्ट कार्ड देण्याच्या कंपनीने सुमारे 1.5 वर्षांपूर्वी तांत्रिक कारणास्तव या कार्डवर नोंदणी बंद केली आहे. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.